सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजस्तंभावर का चढला युवक? सुरक्षा व्यवस्थेची पुन्हा पोलखोल. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ माजवणारी घटना घडली. मोबाईलच्या नादापायी एका युवकाने थेट ध्वजस्तंभावर चढून आंदोलन छेडले. सूत्रांच्या माहितीनुसार हा इंटरनेट भविष्यवादी युवक रात्रंदिवस मोबाईलवर चिकटून होता. वैतागलेल्या पालकांनी त्याचा मोबाईल फोडून टाकला आणि नव्या मोबाईलसाठी हा क्रांतिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला, असा दावा सूत्रांनी केला आहे. हा प्रकार पाहून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेची ऐतिहासिक पोलखोल झाली आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या काळात बॉम्बची अफवा पसरली होती, तरी शेजारच्या पंचायत समितीचे काम सुरू होते. आता तर कार्यालयात पोलीस चौकीही उघडली आहे, पण ती बंदच राहते. चौकीतून कोणी येईल याचीही या धाडसी आंदोलकाला भीती वाटली नाही. पालकमंत्र्यांचे नवे कार्यालय सुरू झालेल्या या संवेदनशील इमारतीत असे तमाशे होतात, तरी सातारा शहर पोलीस गाढ झोपेत. आजच्या या हास्यास्पद घटनेतून तरी शहर पोलीस निरीक्षक जागे होणार का, की पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था फक्त कागदावरच राहणार?